आज आहे महाकालीचा दिवस आणि हा आमच्यासाठी खूप मोठा दिवस असतो. आता तुम्ही म्हणाल की हा महाकालीचा दिवस कसा काय? तर असं आहे ना, की ज्या दिवशी महाकालीला घरी आणली होती तो दिवस होता 12 डिसेंबर आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी 12 डिसेंबरला आम्ही हा उत्सव साजरा करतो. आणि ह्या गोष्टीला ना आता 4 वर्ष झाली. तर आज तेच आहे आणि सर्व पूजा वगैरे इथे झालेली आहे. म्हणजे खूप छान वाटतं असं घरामध्ये सोहळा असतो तेव्हा. आणि पूर्ण पूजा होम सर्व होतं घरामध्ये. तर इथे होमसाठी पण तयारी केलेली आहे. तर सर्व मांडलेलं आहे इथे. कलश वगैरे आपलं मार्गशीर्ष चालूच आहे आणि बाकीची पण सर्व तयारी इथे चालू आहे. आणि होम चालू व्हायला अजून वेळ आहे, पण तोपर्यंत मी तयारी करून घेते. आता मला तयारी करायला वेळ लागेल थोडासा, पण इथे मी योहानला पहिलेच रेडी करून ठेवलेला आहे. मग इथे खेळत आहे तो, त्याचा काही प्रश्न नाही आता. मग त्याचं झाल्यानंतर मी माझ्या तयारीला सुरुवात करायला लागली. आणि इथे आदिती पण रेडी होत आहे. मग सर्वजण आता रेडीच होत आहेत आणि भरपूर जण येणार आहेत. पण सर्व रेडी आता झालेलं आहे, म्हणजे तयारी सर्व झालेली आहे, फक्त आमची तयारी बाकी आहे. आणि सर्व पाहुणे पण आता येत आहेत, अर्धे आलेले आहेत आणि अर्धे येत आहेत. आणि इथे मी मस्त तयारी करायला घेतली. तर आज साडी नेसलेली आहे, तर नक्की सांगा मी कशी दिसते. तर पटापट साडी नेसायला लागली. आता मी कशी साडी नेसत नाही, आता घरात असते म्हणून काय साडीचा प्रश्न येतच नाही, पण असं काही उत्सव असला किंवा काय फंक्शन असलं तर मग नेसायला छान वाटते. पण ती पूर्ण दिवस तर मी नाही ठेवू शकत, खरंच सांगते. कारण मला ना कसं होते ना, ही साडी नसल्यावर की योहानला सांभाळा, मग त्याला उचला, त्याचं बघा, मग हे साडीमध्ये मला नाही ॲडजस्ट होत. आणि मस्त इथे सिम्पलच असं मी तयारी केलेली आहे. आणि इथे ना आमच्या महाशाला मी रेडी केलं होतं मस्त इन करून. पण इथे हे बघा, अर्ध्या तासाने याचा अवतार कसा केला आहे बघा त्याने. आणि इथे होम पण चालू झाला आणि पटापट आम्ही सर्व रेडी होऊन तिथे बसले होते. कारण होम झाल्यानंतर ना मग आरती पण लास्टला होईल ना, मग आम्ही सर्वजण तिथे आहेत. म्हणजे असं कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहेत, पण आम्ही सर्वजण तिथे बसलेले आहेत. आणि मस्त प्रसाद वगैरे असतो, महाप्रसाद म्हणतात तसाच प्रसाद असतो, सर्व असतं. आणि मग त्यानंतर इथे ना मावशींनी योहानला पण घेऊन म्हणजे की आहुती द्यायला लावलं. ह्याला तर खूप आवड आहे असं सगळं, कारण हा लहानपणापासून बघत आला आहे, म्हणून ह्या सगळ्याची म्हणजे सवयच आहे आणि भीती पण वाटत नाही. आणि इथे आरती पण चालू झाली आणि झाल्यानंतर मग आम्ही दुपारी जेवायला बसलो. तर इथे बघा हा असा महाप्रसाद ठेवलेला आहे. आणि मग त्यानंतर सगळे मस्त एन्जॉय करायला लागले आणि सर्व खुश होते. तर असा गेला माझा आजचा दिवस. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.